अज्ञातमिरान्तस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः। पुरुषाभिधानात् न क्रियन्ते भवित्री सर्वसेवा च ईशाना च हर्मामि वादयेत् वाचार्दवरान्दिव श्रुतिपूर्णान् महायतीं श्रीसुधीन्द्रगुरून् नित्यं सद्धर्महृदये जन्माद्यसेतोनयादितर्दशास्त्रेण ब्रह्मरदायादिकवये मुह्यन्ते सूर्याः हे जोवानिमृदां यथा विनमयो यत्र सिर्गो मृषा धाम्नासेन सदा निरसगोकं सत्यं परं धीमहि धर्मप्रोजतकैतवोत्रवर्म निर्मसराणां सदा वेद्यं वास्तवमत्र वसुशोधं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामन्कते किं वा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यते त्रिकृतभिः शुश्रूषवे तत्क्षणात् निगमकल्पतरोगरितं फलं सुखमुखादमुतदोषहितं पिबत भागवतं रसमालयमुहरहोर्षिकाभिभावुकाः यं प्रवचन्दमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरकातराजुहाव पुत्रेति तन्मयदयादरोऽपि नेदुहूतं सर्वभूतहृदयमुनिमानतोऽस्मि नारायणं नमस्कृत्य नरञ्जैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. श्रीमद्भागवत मस्त आख्यान म्हणतात. आख्यान म्हणाले एक काणी ते असेल तसले भागवतांतो पुरंजनोपाख्यान म्हणे केता आमगेले शरीर पंचभूताचे अधीन हांगा आमी जन्मा येता ती त्यानंतर आमी पंचभूता अधीन आसता ती अशी सगळे विशय तांकां सांगतात. तशेंच एक लोक आसा ती म्हूण ते पुरा लोका विशयान जाल्यारीची पंचमस्कंदांत चंद कोन घेवन विवरण दितात. पाताळ न्हय जाल्यार नरक कसन तें कसन केला नरका वता ती पुरसोत आसता रे दिवस ಸ್ವಲ್ಪ जिया सांगून तितले विशय सांगून आतां एक कोण तुमकां वाचूच्या ते मना वचना जाल्यार आज ಸ್ವಲ್ಪ आयकून घेवन तें वाचितना हय सगळो आसता तूं म्हूण कळटा. तसलें भागवत हरिसर्वोत्तम देवाल इच्छनयशी निन होरो तू न्हय जाल्यार तुगेली इच्छनयशी तेन विना दृढमपि न चलत. तागेली इच्छे शिवाय एक तण हाला नाका मागीर बाकी विशय जातवाय म्हूण क्वेश्चन तें तण हालना जाल्यार इतलो व्हडलो शरीर हालतवाय जायना म्हणटाना इतलो व्हड शरीर हस्यश पुरो ना व्हड एक रूख अशें पुरो कसं नाही सपोर्ट ना कितकी फीट रपता आमी एकवट रपपाक जाल्यार कितें कश्ट आसा. हें बहुचित्र जगत बहुधा करणात परशक्तीरनंत गुण परमहा परमात्मा कोण हे जगत कसं नाही पळय नोडू 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 हे जग कसं म्हणून दिवस पळोवका एक बी घाल जाल्यार एक तिळू एक भात एक घाल जाल्यार असंख्यात भात जाता. त्या भातांतूं असंख्यात भात जावचे गूण कोण दवरले अणुरणीया तोखडा प्रत्येकान तूं देव वासून घेवन 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 अंतर्बहिष्य तत्सर्व व्याप्य नारायण सिद्ध हा भायर भितर तो वासून घेवन सर्व चलयता. हे मन आवरका आमकां कळटा हें सगळें सांगता तुमकां कळना तरी विशय न्हय कितले व्हड वेदांत सांगल्यार तें जाल्यार आमकां मन जावन आमगे जिवन शैलीन तूं तें येवका तें येवचे खातीर प्रॅक्टीस करची. अर्जुन गीतेन निमगीता देवा लागीं खंय तें आयकूं का आतां हांव सांगता न्हू आयकूं का म्हणून केदां तें आयकूं का एक कॅन्डलेस नांव का अंत्य म्हूण नांव आसूं का न्हू केदां तें वचूं का केदां तें अध्ययन करूं का आसलें काळ हेंच करचें अध्ययन मात्र करचें. देव स्पश्ट सांगता दोनी अध्यायात यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता. दिव जळयतात वार येता ते वार ह्या आयल्या वेळार ताका ते वार लागना अशी गूड दवरतात. त्या गुडा भितर दिवल दवरला कितले वार येवं त्या दिवे कांय बाधक जायना. तशी हे संसाराचे सुख दुःख कसनेचे आशे आनी कसं की हें सगळें आयल्या वेळाक मन चंचल जायनशी देवाला आराधना चिंतनांत लागता म्हण जाल्यार तुगेल मन धड जालें म्हणलें धड भक्ती निन्नल्ली बेडी
दृढभक्ती निन्ನಲ್ಲಿ ಬೇಡಿ ನಾ ಅನುದಿನ पाडुवे हांव तुगेलो मागता देवा भक्ती नातील कोणी ना प्रत्येकागे भक्ती आसा कितले नमुने भक्ती आसा भागवत सांगता भक्तीचे 9 विधान म्हणटा श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम 9 विध भक्ती म्हणटा एक भक्ती करून घेवन देवाला अनुग्रह प्राप्त जाल्ले श्रवणम ऐकून घेवन कोण केवल ऐकून देवाला अनुग्रह प्राप्त जाला श्रवणम कोण ऐकलेलं परीक्षित ताणें ऐकलेलं मात्र जालें तांगेलें 7 दिवसां तागेलें आयुश्य जालें तो सरलो श्रवणम कीर्तन करून घेवन कीर्तन करून देवाला खाली भजन नारद इत्यादी आसा ती संत कीर्तन केलें सांगचें देवाला गुणगान श्रवणम कीर्तनम स्मरणम स्मरण करचें गजेंद्र इत्यादी स्मरणम अर्चनम पूज करची वंदनम नमस्कार घालचो केवल नमस्कार घाल दास्यम दास्यांत हनुमंतू कितले ते दास दासर मनय दासानुदास म्हण सांगता दास म्हळ्यार कशी म्हण सांगला रे देवाल दासा आले दासा मे म्हण दास दासर मनेय दासानुदासा तसले दास्य म्हळ्यार सुलभ ना कशी मुख्य प्राणान हनुमंतान तागेल कसरी जीवन मक्षी मुखारी कसरी पडले नशी रामाल सेव केली असले दास्यम सख्यम अर्जुन फ्रेंड जालता सख्यम आत्मनिवेदन केलें बलिचक्रवर्ती म्हगेलें कांय ना देवा म्हळालो कितलो व्हड चक्रवर्ती तो आकाश भूमी पाताळाक चक्रवर्ती जावचे 100 विश्वजित याग केलेलो तसं जालें की कांय ना म्हळ्यार कसं न्ही कांय ना म्हळ्यार मागीर कसं करता त्या वेळाक तागेलें माथ्यार पांय दवरून घेवन देवान स्विकार केलें दिलें निमित्त कसं जालें आज्जीके एक रूपानी देव बलिचक्रवर्ती गरायद्राक ताका राखतास अनुग्रह करता तशें जाल्यार देवाक आमकां संगी दिल्यार कसं जाता ती काणी तुमकां हें करून घेया कसं जाता देव आमकां आमगेर केदान राखता म्हूण अशी भागवत आमकां जिवनांत आमकां कशें सुका म्हणलें अर्थ करून दिता तशी वैकुंठांत लक्ष्मी नारायण एकांत आसता सती सनक सनंदनादीक आयले तांकां भितर वच्चा सोणी गलाट जाल्लो उतर जाल्ली कसरकी एक सात्विक अहंकार म्हणटात चांग जाल्यार तांकां कसं एक अहंकार आयलो देवाल इच्छिनशी कसं जायना म्हणटाना देवाल दासांक कसं की नाक जाल्लें कसं जातवे जायना जाल्यार जाल्लें इत्याक देवाल इच्छा ताणें घेवन सगळें जाताना देव जागृत जालो भायर येवन पळयलें वैकुंठांत सनक सनंदनादीक आसा ती तांकां पळयलें देवा पांय पडलें चूक जाली देवा म्हूण इत्तें कसं जाल्लें हांगा जय विजय पांय पडलें चूक जाली कसं जाल्लें कसं न्हय आनी आयली ती तुमी एकांत आसा ती तें देखून भितर वचचें जायना पूण आमी सांगलें तांकां खंय वचचें परमिशन आसा अनुमती आसा आमी वतात आमकां तडसिचो तुमी कोण म्हूण सांगलें आमी सांगलें आमगेलें काम करता आसा ती वचचें जायना उतर जाल्लें तांणी आमकां पदभ्रश्ट स्थानभ्रश्ट जेवच्याक आमकां शाप दिला हो थंय तें पावून जालें तशें जाल्यार स्थानभ्रश्ट जेवचें म्हूण जाल्यार कशें जावका म्हणजे हें सांगिल्लें कशें जावका ऑप्शन आयलें पुर्तुगेज निमगेलें देवान तांगेलें उत्तर फटी करूं जायना कित्या अहम भक्तपराधीन आहा तें आमी भक्तान सांगिल्लें उत्तर सत्य जाता तें देखून घेवन कोणा लागीं एक प्रार्थना करून दिया भटमा नाजाल्यार म्हाका एक आशिर्वाद दिया म्हूण तांणी सांगिल्लें फटी जायना म्हूण भागवत तें सांगता तथाशिषाः वेद इत्यादी वाचून देवाला आराधन उपासन सगळं करून घेवन आशिल्ल्यांनी सांगिल्लें तसलें तथाशिव न वृषा भवन्ति फट्टी जायना म्हूण तशी सत्या संद्वैजमानस्य कामाः म्हणून प्रत्येक सगळ्याक यज्ञ सगळं जाल्लेलो व्हडा भटमाम सांगतात तशी हांगा देवान निमगेलें 10 जन्म
मिगेल संत जान मिगेल सेवक जान भक्त जान तुम्ही जन्मा येता की 3 जन्म मिगेल शत्रू जावन जन्मा येता ती साधारण देवाला निष्ठूर अनेक म्हणाले की याच्यानंच म्हणजे जाला रे तांणी कसं सांगता आसलें 10 जन्म पुरो चांग मनीस जावन जन्मा येतात जाल्यार तांणी आमकां तुका सोण अशें जायना देवा तुमकां सोण घेवन अशें जायना दवरून घे न्हू आमकां 3 जन्म पुरो आमी वायट जाल्यार येना दुश्ट जावन राक्षस जावन येता जायत जाल्यार तूं गेले अनेक प्रार्थना कसं न्ही आमगे प्रत्येक जन्मांत 3 जन्मांत आमकां कोण कोणा कडेन मारचें अशें आमगे ऑफिस स्टाफाक मेळ्ळें जाल्यार मारूं ना बॉसान सवयेत आनीक येवन सवय पळय हो न्याय फुडें आसा देवाला निमगे ताणें तुवें येवका आमकां जायत म्हणला तितलो मोग देवाक भक्तांचेर जायत म्हणलें अशें मुखार गेलें सुरवेचे राक्षस सृश्टींत आद्य राक्षस हो म्हूण सांगलां भागवत सांगता हिरण्याक्ष हिरण्यकश्यप म्हूण 2 जन कश्यपाले चिरडून दी कश्यप रावले कश्यप ब्रह्म कश्यप ऋषीले 2 जन बायल एकलो दिती एकलो अदिती दितील चिरडूंक बरो दैत्य मालगड तें एक बायलेले मलगड बायलेले मलगड चिरडूंक कोण म्हळ्यार घरकड जेव्हा अकस्मात 2 बायलांनी आशिल्ले मलगड बायले चिरडो राक्षस म्हणलें नाका चूक करून फूड सगळं आशिल्लें 2 बायलो 3 बायलो म्हणा ते काय कश्टार आसा तसले दिती सुरवे बायलेले चिरडू दैत्य दोनी बायलेले चिरडूंक आदित्य हा देव एकान चिरडू घे राक्षस आनी देव जाल्लें हिरण्यकश्यप जन्म आयलो कशें जाल्लें एक संगमा म्हळ्यार मैथुना प्रजोत्पत्ती चिरडू जावचें हें केदें जावका कशें जावका टायम आसता का 16 संस्कारांत एक सुरवे संस्कार गर्भाधान म्हण सांगलें कशें काय गर्भस्थापन न्हय तें देह सुखा खातीर न्हय लोकाज उद्धारा खातीर संतती धर्म प्रतिश्ठापना खातीर धर्म प्रजात्पादनार्थ म्हणचें तसं व्हड एक वामदेव यज्ञ म्हूण नांव ताका कशें की एन्जॉयींग सेक्स्युअल लायफ म्हूण न्हय तें आमकां अर्थ करून घेवचें वेळ ना वाजूच्या वेळ ना मनावरो वेळ ना मेळना जाता आसा ताजे खातीर न्हय पूज्य भावन संतू सगळे यज्ञाच्या अंतरी तें आमी यज्ञ करता न्हू व्हड यज्ञ करता कुंडनी बरोवन करून विशय तो चिंतन जाता सोडोन त्या वेळार सांगूं जायना आमकां अशें तशें कश्यप ऋषी संध्यावंदने बसता 3 संध्या दिसा सकाळीं दनपारा सांजे सकाळीं सुर्यान उद्देश फुडें दनपारा सकाळीं हे जावन सादारण एक 12 घंटे वेळाक त्या नंतर सायंकाळां तूं सुर्यान आसतना राती जावचे फुडें हें संध्याकाळ एक 5 घंटे 5 2 6 6:30 ते जेवच्या पुरो हे वेळाक आमी नाम जप की संध्यावंदन म्हणल्यार देवाचें आराधन उपासन करून बसका मेळ्ळां करूनच जप म्हणून इतिहास केतला कसो जगता क्वेश्चन तें न्हू तर्क म्हणजे ताका तर्कान मस्त आसा कुतर्क वितर्क म्हणजे कडसा कसो जत केल्यार दिवलाणी म्हणस संध्याकाळ त्या वेळाक महादेव आनी पार्वती पाड्ड्यार बैसून घेवन तागेर वृषभवाहनार बैसून घेवन तांणी संचार करता सगळें भागवत सांगतें आमगेल्या स्वाम्यान केन्नाय सांगची आसली काणी घासना की आयकनीत की आमी कर म्हणल्याक की कांय करूं जायना की वय गो संध्याकाळा वेळाक आमी वतान कोणाल घर कडेन ताळांचे किण किण ताळा शब्द किण किण ते आयकता त्या घर कडेन बरी जेव म्हण सांगू का राम नाम सांगू का हें जावं दिवू लावू का गांजा काण माजू का हें सगळें कोरका तवळ कली दोश येना म्हूण ओक्का तें ट्रिटमेंट तें डॉक्टरान एक मात्र सांगल्यार 8 घंटे 12 घंटे म्हणून घंटी पळोवंक खायना तुवें वांचका म्हणस तुका तशी धर्म परिपालने थंय दिसा 2 वेळा 3 वेळा हें सगळें घरकड जावका तशी ते सायंकाळान देवती सांगता म्हाका आत्तां देव संग जावका जायना हांव संध्यावंदने बसता ना म्हाका जावका म्हूण विनाशकाले विपरीत बुद्धी ही म्हूण घेवन तिका वायट न्हय दिती जाल्यार तिका तें हर्टशें येयलें देवाल इच्छा जाल्लें संगम जाल्लें ताण कश्यप ऋषीन सांगलें
तुका दोग जनचाले जातात चिरडून जातात लोककंटक निंदक एक नंबर राक्षस प्रवृत्ती जाता ती दैत्य जाता ती बस म्हणा उपास प्रायश्चित्ताक स्नान करून घेऊन थगेल जेप मुखारशील झाले हिरण्याक्ष हिरण्यकशिपू म्हणून दोग जन जन्म आयले जन्म आयोन घेऊन तपस केलं तपस करचंद राक्षस तितलं वर्ड कोणी ना आज वर्ड आणतो नवे ऑल इंडिया आणतो खंयचे भक्ताल नावार तीर्थक्षेत्र उणे दक्षिण भारतान पळया पुरा राक्षसाक मारलाले राक्षसाक तपस केलेलो जागो मैसूर कोणाल गांव महिषासूर वय न्हय कोल्लूर कोणाले मुखासूर आले वय हे पुरो राक्षस आले राक्षसाक तसल तर जात जाल्यार राक्षस जावका एके देव जावका हे दोन्ही जायना तुमी राक्षस जेवच्या भय देव जेवचे साध्य ना अशी जीवन कोण प्रयोजन ना तपस केले हिरण्यकशिपू हिरण्याक्षानं देवाला वर मागले आम्हीची स्वर्गाधिपती सगळेची चतुर्दश भुवनाधिपती आम्ही जाऊ का असे मागले मागून घेऊन तसं जायना म्हणून ऑप्शन आहे हिरण्यकशिपूने तपस केलं तांचे गे बुद्धोन तो धाकलो ताणे ब्रह्माला सांगलं कसं म्हणून सांगला रे तुगेल सृष्टींत कसं नसतं म्हणे लास्ट अल्टिमेट तगेल हे तो ताका पुरा बुद्धी खर्चिता ह्यो बुद्धी हे परत असू सहा देव म्हणा कसं म्हणा आमगेल बुद्धी बाहेरच येलो तो ते आमकां कळना ते विशय आमी ते म्हणचे तू कशी कळला हाजें नांव कळलं जाल्यार हें तत् हें तशी तशी देव कशेंच म्हूण कळना देखून तत् म्हणचे तशी जप तपस करून ताण ब्रह्मालय हिरण्यकशिपून वर निमगेल वैर नज सकाळ नज दिवसील नज जीवनतील नज रात्रीत नज अशी पुरा सांगून तुगेल सृष्टी आशिल्ले खंयचेय नज हाच्यान अमोरू ना ताण मागीर कसं नाही अमोरू ना म्हण तें एक सोडून घेवन बाकी कसं जावं माग म्हण जायत म्हणा मुगेल सृष्टी आशिल्ली खंयच्यानय तूं मरना जाल्यार न्हय शॉक मारना उज्जे म्हणला म्हणून उदकांत कसं नाही ऑल प्रूफ मरना हिरण्याक्ष तो सीधा वैकुंठा वचून घेवन हें जोडून घेवन नारायणाक युद्ध आपोवन घेवन सगळें खावन घेवन ताणें भुमीची बुडयली म्हणटात तसल हिरण्याक्षा मारचे खातीर देव वराह अवतार घेता सृष्टींत देव 2 वेळ वराह अवतार घेता एक यज्ञ वराह एक अनेक वराह यज्ञ वराह म्हळ्यार यज्ञ धर्म ना जालो लोकांत यज्ञ नाशी जावचे नजा थोडे यज्ञ राखूच खातीर यज्ञाकच कसं जावका दर्बो तिळू ते तोप घालचे आयुध सृक्सृव म्हणटा ते पुराची यज्ञवराह शरिरात दुखून आयला तिलाहा ममस्वेदजाहा वराह यज्ञवराह रूपाचे देवाल हुम्मेचे काही तिळू तोच दवो काळो तांबड आसता काळ तीळ मात्र म्हण नाही तिन्ही तीळ यूज करूयात आज केलो जना मना तो काळ तीळ दव तीळ तक्क उंडे मात्र काडचें काळ तीळ आनेक मात्र काडचें म्हण सगळें मिसअंडरस्टँडींग तशी ना तीळ खंयचेय काडयात वेवहारान काळ तीळ काडटात तितलेच चड मेळटा की कसं म्हणून वतना जाल्यार तशी यज्ञ जावपाक जाल्यार पुरा अनुग्रह केलेले यज्ञवराह रूपान नंतर देवानं यज्ञवराह रूपानंतर उपासनेक वरा हिरण्यकशिपू मार्च घेतलो वराह जालो ताका वध केलें ताका मारली म्हूण हिरण्यकशिपू खूब हिरण्यकशिपू तागेले तपस कडेन जावन घेवन तपस ताणें तागेले भारी तपस आनी चड तपस करून घेवन वताना ताका तागेली बायल खयादू मस्तन चिरडू आह्लाद संह्लाद म्हण सगळं पुरा ह्लाद म्हणत तांतो प्रल्हाद मालगाड ताण तपस करून घेवन वर घेवन घरा कडेन येताना जाल्ला चिरडू ते जावच्याकूनच जेव म्हूण सांगून घेवन येता सांगता ती इंद्रान येवन घेवन तागेले बायलेक ते चेडूं जाय नशी कोरका म्हण सगळें मारू वचचें म्हण सगळें सांगतात त्या वेळार नार देवन घेवन राखता पळय हांतू हिगेल गर्भ आसूचें कोण भागवतोत्तम देवाक अनन्य जावन घेवन शरणोत्तसलो तें देखून ताका मारूं ना म्हूण घेवन सांगून घेवन तागेले हाता दोगून घेवन कश्यपाल आश्रमा हाण सोडता कश्यपाल आश्रमा हाण सोडून घेवन गुरबीण जाल्यार कसो कोरका त्या वेळाक म्हणून भागवत सांगता आज जे काय आमगेल्यान गुरबिणी जेवण म्हणस जेवची गुरबिणीन न्हय
मक्कळ म्हणके पळयलें न्ही नुरपिणी जेवण म्हणल्यार आयलें चंद खंयचे अशें सीमंत म्हणटात ताका बयके ಊಟ म्हणटात दौहुರದ तिन्नी महिने तूं पुंसवन गर्भ आसील चेडणाक ते जिवा शिशू ते पिंड कसं आसा ताका जीव येता त्या तुका पुंसवन म्हणचे त्या नंतर सीमंत उन्नयन म्हणचे माग वयर हें करचें आनी ते ब्लॅड्डनी काडका म्हण असो मस्विदान आसा संस्कार आमगेलो अशी न्हय त्या वेळाक आवसून कसन कोरका म्हणस सीमंत म्हणल्यार तें तिका थंय इन्स्ट्रक्शन दिवका एक डॉक्टराला वचून घेवन ऑपरेशन जालें तांणी रुल्स रेग्युलेशन सांगता ती तशींची हांगा सीमंत जाल्या वेळार तीन कसन कोरका करूं नज्यो म्हण सांगच्यास तीन चांग विशय आयकुका चांग विशय पळोवका चांग विशय कोरका मालकडे पांय दवरका गुरबीण आसन केला रे चेरणांचे तर सांगता म्हण वेरा पांय धरी म्हण ऑटोमॅटीक धरते हे संस्कार लोकांनी दिल्ले आमगेले पुराणांत एक अभिमन्यू आनी एक प्रल्हादाक अभिमन्यू चक्रव्यूह फुटोवच्या खंयचे क्लासा वचचे न्ही गर्भ आसतना सांगेल देवाक वय न्हय थोडे गर्भ आसतना आमकां संस्कार दिवचे म्हणजेलें न्हय त्या देखून गुरबिड्यान शसुका म्हणजे त्या वेळार मेळ्ळार पळोवचें आयकुचें पुरो केलें म्हणजे रे गर्भाचें रिएक्शन जावन चेडूं तशें जाता जाताक पळोवन प्रयोजन ना हें जागृत दिता आमकां महाभारत भागवत प्रल्हादान जावचे फुडें सगळो भागवत धर्म विष्णू सर्वोत्तम नारद वयसून सांगता एक न्हीद आयला जाल्यार रितीकेल गर्भा देखून सावंड येता म्हूण घेवन चेडूं आयकत म्हूण आसा खाली गर्भा गुंची मात्र न्हय आयकत तें माथुर जगधान्न देहस्य अम्मान खेळ्ळालें तें कसं लिक्वीड आसा रस जावन वचचें पोटान तें चेडणान खावचें तें रस जावन पोटा वचचें तें पायप सिस्टम देवान दवरलें आतां हॉस्पिटलान तें दिवचें नवें न्हय पायप घालचें देवान दिलां सिस्टम आयडिया पळय तोंडान अशी ना बी दुखून डायरेक्ट वता म्हण आतां तशें न्हय तोंडा दुखून वचचें नांका घालें काना घालें आंग वाट्ट करून घालें कोण शिकयलें पुरा थॉट्स कशें येयलें ज्ञान हा परमात्मा ज्ञानरुपी तो ज्ञान दिता अशी करी म्हूण अशी प्रल्हादान जालेलें सगळें निमगेल जाण कशें जालोली हो म्हण आयो आण जेता फुला पावस येयलो आनी एकलो आय खर आमगेल्या घरा सांगेल न्हय म्हण पळया चांग जाला जाल्यार प्रल्हाद कसो करता प्रल्हादान जाल्यार वेळ कसो रे म्हळ्यार आमगेल राक्षस कुला सांगेल न्हय हें म्हण कुलाचो अभिमान असो का हिरण्यकशिपूक मिक्केल घरा गौरवा सांगेल तशें जावं आतां न्ही म्हूण आसो जावन जालें न्हय शिक्षण दिवया म्हूण प्रल्हाद व्हड जावन येता 5-6 वर्सां आजी स्कुलाक गेले तितल्या वर्साक आमगेल्या चेडणाक सादारण 28 महोत जाल्यार सांगूची पयलीं सांगलां हांवें पास सांगचें 5 वर्स जालें ते चेडूं व्हड जाता असो जाल्ला म्हणाल बोध दिवका भागवत आयकून प्रयोजन ना चेडूं हांव वाडयलें तसं जालें प्रल्हादा गुरुकुला पेटयलें गुरुकुला पेटयलें जालें न्हय आज स्कुला पेटयता ट्युशना पेटयता तो कसो शिकता म्हण पळोवचें आन्ना पुरसोत ना आन्ना आम्माक हें पुरसोत ना जाल्यार तो मागचो वता प्रल्हाद जाल काणी ती देवार विशय सोडा लौकीक जीवन कशें जावका प्रल्हादा रिपोर्ट हिरण्यकशिपू घेता 14 भुवनाधिपती इतलो कोणी ना आजी आमकां 8-10 घंटे काम आसा बरो प्रल्हादा हिरण्यकशिपू तशें न्हय तस्सल हिरण्यकशिपू तागेले नोट्स घेता तागेले गुरुकुल आपोवन घेवन तागेले एक एग्जाम करता तें सांग हें सांग म्हूण फस्ट विजिटान तो सांगता नारायण होडू नारायणा परमनासी नारायण अशी तशी म्हणटा खूब येता ताका टिचर्स आपयता कसं शिकयला हे आमगेल्या घरा सांगिल्लें हांव शिकोवका असल कर्म शिकोवचें आनी कळत करेक्ट शिको ताणें आमकां सांगिल्लें शिकोवका आमगेल्या घराणेक आमगेल्या चेडवांक कसं शिकोवका म्हण आशिल्लें आतां तशें चेडवाली खुशी तूं कसो चित्रपुता आन वकील पूत डॉक्टर मागीर कसं गे आनी कसं गे ಒಟ್ಟು घरकड बुक कसं करचें म्हूण करता अशी हिरण्यकशिपूक आमगेल राक्षस कुला सांगे शिक्षण जावका म्हण सांगून घेवन उपास पेटयलें हो गुरुकुलान तो चेडवां घेवन भजन करता नारायण 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 हरी सगळो हो दिवस तागेले त्या टिचर्सान बिश्टायतात पळय रे तूं आमकां शिकोवचें आयलें की शिकोयलो नारायण स्मरण करूं ना हांगा म्हणटा तुमी करा बैसा छान जाता तुमकां नारायणात परम नासी म्हण सगळें तांकां उपदेश दिले कसं करचें पुरा स्टुडंट नारायण नारायण म्हणटाना मास्टर नारायण नारायण
अशी जाऊन दोन्ही विजिट झालं निमगेले अना तुका मातशा कसं शिकल रे बाळा म्हाका हे पडी ऊर्ध्वंच नारायण अधश्च नारायण अंतर्बहिष्य नारायण सर्वत्र नारायण सो आयलो खूप वचनाक तूं स्कुलाक म्हणून कॅन्सल हांवें सांबाळ गेलो आम्ही सांगा न्ही प्रल्हादा अन्नाले पण कसं म्हणून सांग म्हणून गेलो काया वाचा मनसा देव विरोध कर नतो प्रल्हादाक हिरण्यकशिपून शिकोवचा सूर केलो तवळी आयकना तो शिक्षा दिवच्या सूर केली प्रल्हादाक दिलेली शिक्षा एक सासुमा तितले पुणे आज कोणी आनंद येना माहिती ना चिरडवा तितले तो आयकना आयकना म्हणल्यार रे ताण सांगचे सत्य जाल्यार तें सत्य ताका सत्य न्हय मिक्केल कुला की तूं सुका म्हूण अशी जावन घेवन उज्जैन घालता ती हस्ती पायमळा घालता ती वयर दुगो सकल उडयता ती पुरा जावन खस जाल्यार तो आयकना अंतीम जावन घेवन एक अम्माल करून ताका विश दिता म्हूण असो अम्म रोवन घेवन दिता तुमी पळयलां हें नाटकांत सिनेमांत सगळें पळोवन अशें पूण तळे ती विश दिता बित्त जाल्यार तो तें घेवन बित्ता कसो जाल्यार बित्ता तूं अमृतस्स शाश्वतस्स अणुः परमात्मा कोण सर्वत्र आसा विश अमृत जाता हें विश पिलेलें घटन 2-3 जालेलें पुराणांत इतिहासांत वयवाय म्हूण कोणें विश पिवका म्हणून सांगिल्लें तितलें बरोस आसला पिवेत विष का प्याला रणजीने बेजा पीवत मीरा नाची रे बमणानं विष पिडेलें तीन केन्ना सांगचें मेरे तूं गिरीधर गोपाल दुसरो नको ही म्हूण वारडे कोण कितें लाणे सी सांगता हें कोण पळय म्हूण सांगून ताण पेटोवचें पित्ता कांय जायना इत्या भितर क्षीराब्दिशाय आमी संकल्प करतात श्रीमन्वद्वाचार्याणामृत कमलमध्ये निवासी अनंत कल्याण उणे क्षीराब्दिशाई श्री विष्णू प्रेण्या श्री विष्णू प्रीत्यर्थम तोच विष्णू आमी आजी पांय पडचे जाल्यार आमगेलो भरवस दिसना दृढ भरोसा आमकां हें न्ही साधन नेवची प्रल्हाद अम्मान हाता धरल मात्र तो पित्ता तो परमात्मा अमृत शाश्वत साणुः अमृतांश उद्भवः परमात्मा दयेन तें विश ताका विश जायना तीन जग्गी जेतना अम्मा जगयता आसयो भिव नका मा हें सगळें जावन पळयतना हिरण्यकशिपू फॉलो करता आस आयलो राजांगणा घेवन जांगेर पयसून निमगे आसा बाबा आस रे हांव सांगिल्लें आयक म्हगेलो पूत न्हू तूं हांव तुका कान म्हणला मू तूं सांगिल्लें हांव आयकता नाका जावन सांगलां हांव आयकना न्ही रे तो नारायण वच पळय तुगेलो मानता मान कळलो मंथन कसं केलें जाय म्हणून येवन मान कळा हांवें ना न्हू हांवें ताण कसं केलें नाही आस रे मी तुगेलो मानता न्हू अशी अशी म्हूण बारी चड कॉम्प्रमायज उरलेलो आयकना जायत तुगेलो देव म्हणटा नारायण पुरा कडेन असं म्हणटा हांवें आसना त्वय्यसी मय्यसी खंय न्हय तुगेले भितरी आसा म्हगेले भितरी आसा म्हण ಅಂತರ್ಬಹಿಷ್ಯ ಸರ್ವ ವ್ಯಾಪ್ಯ ನಾರಾಯಣ ಸಿದ್ಧ ಇದ್ದಾನೆ ಒಳಗು ಹೊರಗು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಇದ್ದಾನೆ ಹಾಂ ಒಯ್ವೆ ತಕ್ಷಣ ರೀ ಹಂಗೆ ರಾಜಾಂಗಣ ಅಂತಸ್ವೆ ಅಸ ಬಾ ರಾಜಾಂಗಣ ಅಂತಸ್ ಏಕಕ್ಕೂ ಖಂಬೆ ಗದೇನು ಮಾಡ್ತಾ ಆಗಲ್ಲ ಅಂತಸ್ವೆ ಅಸ म्हण तशें खंबे निघाले अकस्मात खंब्यार मान चेरडोवर तशी एका खंबे मान येताना हंतस्वे म्हणताना इद्दाने म्हणटा सगळं जावं लास्ट एक खंब्याक आशिल्लें लास्ट खंब्याक हंतस्वे पूर्ण हंतस्व ना संशयात्मा विनश्यती देव अस्वे म्हणून संशय येवचे कसं याक सगळे कडेन आसतो अणुरेणू व्यापुनी आसतो तो म्हणलें वय तशें पळयता म्हूण सांगून घेवन गदेन कांताण खंबे मारल पेट्टाक गुडू गुडुसी संबदिंदೊಡೆದೆಯೋ नरहरी गुरु 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 म्हणून शब्द येयलो सगळीचे सर्वव्यापक जावन खंय तुमकां येतास म्हूण गतना गुरु गुरु गिरिराजत कंदनांतर्गतयो दिनमणि मणि शृंगे वांतवन्नि प्रदीप्ते तददते गडदं श्री भीषणो जीव भक्तरे दह दह नरसिंहा सह्यवीर्याहितं मे तसं सूत इथे नरसिंह सूती एक अक्षर चढ देऊन जाल्यार एक्का एक जाता खोप्पा नासिल सूत इथे जागृत कर का म्हणटा भाशणां गोतना संस्कृत शिकून विसरून जाला आनी तेका लायन येता उडगास असो कोणी चूक म्हणटा ती नामाक गोतना चट 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 दूरम मोहय भ्रामया रीन म्हूण शब्द तो मस्त जाणां म्हणटा ना भ्रामया रीन म्हणटात अरीन म्हळ्यार भ्रामया रीन म्हळ्यार देव शत्रू जालो भ्रामया रीन म्हळ्यार शत्रूंक म्हूण जालें
शिकून म्हणून का म्हणते त्या खातीर म्हाका वाच्यो येता म्हण म्हणच्या जायना. भिवेलेलं न्ही आसील विशय सांगे नरसिंह प्रत्यक्ष हा देवाक दाखयलो पूत केदांनी अन्नान देवा दाखोवचें म्हणजे वेळाक आन चेरडाक घेवन वता सुर्या दाखयता अन्नान दाखयलें चेरडाक हांगा प्रल्हादान देवा दाखयलो. तो नर न्हय सिंह न्हय नरसिंह जावन आयलो. मस्त काळी युद्ध जाता म्हण पुराणांतरांत आसा. भागवतांत तशींच देवाक देव मारचे कितें राहिलें न्हय ताका मस्त खेळटा म्हणस खेळत तशी धरलें केलें धरला म्हण केलें पुरा केलें जावन 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 ते राजांगणा सगळें जावन घेवन पुराणांतरांत तूं तागेले हिरण्यकशिपू सैनिकान सगळें येवन घेवन युद्ध जाल्लें म्हणस. तुमगेले कसन तें मिडियास तांकां एक काणी दाखयतात तांणी ती एक काणी दाखयल्या जाता मस्त युद्ध न्ही जाता तशी जावन घेवन मागीर आनी प्रयोजन ना म्हण सांगून घेवन नरसिंह ताका संध्या काळार हुमरार घेवन बसता. बैसून ताका दवरून घेवन तागेले जांगे न्हिदकाराक घेवन तागेलें पोट सिगुळता. पोट सिगोवन घेवन तागेलें आंत्र काण घेवन गळे घालता तागेले गळे घालून घेता. एक अंतर काण घेवन जप्त घेता करुडिन माळे पळयताले हांकां एक क्रूर म्हण दिसता पुरो संतान पळयन तें दृश्य. नरसिंह मंत्र वंदिरलू साकू एक मंत्र पुरा भंय दूर करता. तस्सल ते नरसिंहाल रूपार देवान हिरण्यकशिपूल अंत पोट्टांतलो काण चब्बून पळयलें काय इत्या प्रल्हादा तसल जीव गेल्यान तांणी क्या सवे म्हण एक चेरडान जन्मा येवका जाल्यार अम्मान गर्भधारण मात्र करचें दॅट इज स्टोर रूम नॉट प्रोडक्शन रूम. प्रोडक्शन जेवचें सीड्स तशेंच कोणालें बीज कोणालें अशें बापसूल शरिरान आज कसं कीच संतती जायना म्हणजे काय खाली बायलेल मिस्टेक न्हय ब्राह्मणाल 100% मिस्टेक आसता ते निपयता ते आनी ती कसवचें. पुराण आयकलां हें पुरा कळटा. हिरण्यकशिपूक हे भागवतांत हें सांगतना संदितल्ला आयु संदितल्ला म्हण दासान एक भजन करून दिलें. ತಂದೆ ಕಸನೆ ಮಣ್ಣು ಸಂಗಲಾರಿ ತಂದೆ ಯುದರದಲ್ಲಿ 3 ಮಾಸ एक चेरडू जत जलारी 3 महिने अन्नाला पोट्टा अंतू ते बीज जावन वाडून येता. त्यानंतर अम्माला पोट्टा वचून 9 महिने अशी 1 वर्ष 120 अंतू -1 जालें. मागीर वाला 119 वर्ष. त्यानंतर 5 वर्ष ते सानू ते येतो सानू म्हणून सांगून ताका 5 वर्सां बर्थडे करतात. आता 5 वर्सांनी बर्थडे केला की ना गोता 93 जाल्यार हॅपी बर्थडे म्हणटात. ताका पण मेल्ल्यार पोर जावन आसता. हॅपी बर्थडे म्हणका कोणाक तूं असो चूक सांगिल्लें 5 वर्साचे का बर्थडे आरती केला जालें वय न्हय वेव्हाराचे का तशींची 5 वर्स नंतर जाताना 6 जाले 120 कळविता वचार मॅथ्स क्लास 6 गेले. मागीर ताका साधारण एज्युकेशन सगळें जाताना 12 वर्षं वेद ब्रह्मचर्यम 12 वर्स शिकवण कितें जालें 17 वर्स नंतर ताका 16 वर्स भरलें 17 वर्स भरलें 18 वर्स भरलें म्हणटा ताका प्राय आयलें. त्या वेळाक ताका जबाबदार दितात. वर्डीक समय जाता मागीर 17 वर्स का तूं 16 वर्स का ना तुमकां पद्दतीन कोण दिला न्हय शास्त्र तें अशी न्हय तशी जावन घेवन जाताना मागीर तागेले मुखार वचून घेवन एक 30 वर्स जाताना तागेले चालू स्कुला वचून सगळें जावन घेवन प्रौढ जावन येताना तागेले घर दार पुरा येता. अज्जाल संस्कारू अन्नाल संस्कारू बरो सांज चेडवा मेळटा. चेडवान जालें तितलो अज्जालो टस्य सेवका अज्जान ताका पोटो दवरका टच थेरपी म्हणून सुरू जाली. आपडचें आमगेले संस्कारांत आसूचें तें चेडा पोटोन दवरचें. जातकर्म म्हण करतात. जातकर्म बारसो पळयना की आमगेले कार्यक्रम म्हळ्यार कसो म्हण सांगला रे कितले घंटे येवका म्हण कितले घंटे म्हळ्यार रे खंयच्याक आतां पान घालचें म्हण ना न्हू प्लेटां दिवची कितले घंटे येवका म्हण 12:30 कायला पुरो तक्कलता 1 वर जाता म्हण 1 वर करेक्ट फुल्ल जाल्लो कार्यक्रम खंयचे म्हण कोणाक वता. बारसो म्हण जाल्ले वेळाक ते चेरडाक अन्नान पोटोन दवरका
उजी बुज्जाक आनी 10 बुज्जा लावका. त्यानंतर ताका तळवी उंका मूर्धानम त्रिवारम आजिग्रेत तावळे पुत्ताल आनी अन्नाल ते नाडी एक जत्ता म्हूण हें शास्त्र सांगता. अशें करून उंकू काकणे ಮತ್ತೆ तळवी तवळे अन्नाक आनी पुत्ताक वायरलेस कनेक्शन जालें. हे संस्कार असके करच्याक फुरसत कोण हजबंड माम आमगेल विशयांत आमगेल संस्कार आचार विचार धरून आमकां फुरसत ना. मागीर कशें येवचें उद्धार त्या खातीर भागवत करचें. ऐकया ऐकया श्रवणम श्रवणम हांगा पळया भागवतांत देवान करून केलें हागेल गर्भांत आनी जेव तसल कसं अव्यक्त बीज अस्वे ना जालें. हिरण्यकशिपूल जीव गेलो सगळें जाल्लें हागेल गुर 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 म्हणून शब्द रब्बाना पुरा देव येयलें भित्तां ती कोप्यान तेले कोपयलो भंय चड आमकां केदारने कोपताले तागे आशिल्ले रे केदारने कोप बाप घालता सोने करता कंडे समजत पडला म्हणटात आमी तेंचे कोप्यान तेले कोपय जाल्यार कसो म्हण कळ्ळो मरे आजा ना कोपयला हांव शी शांताकारम शांती आकार के विष्णू ताका कोपयला पुरा देवादी देव येयले पुरा जना स्तुत केली रब्बना आवसयली महालक्ष्मी येयली पुरा जना महालक्ष्मी पांय पडले अम्मा तूं वेंच पडो का रक्षण कोर का म्हणून जायत येद्रा वचून रबली कांय समज जायना बायले निद्रान येयला रे देवनातील कोप आसलें स्ट्रॉंग आस म्हणल्याक सादारण बायलेन जे कोप आसता जे माम समजता हें कांय हलो ना सांग प्रल्हाद येद्रा हाडलो तूं केलो न्ही तुगेल खातीर कोपला कसो म्हण पड वस दाराटे तर येद्रा पळय प्रल्हादा पळोवच्या गे नरसिंहा देवा खुशी जाली तांडील तांडून घेवन तागेले जांगेर बुसकारांक घेतले की जांगेर बुसकारांक घेवन कशी एक सिंह म्हण सिंहिणी सिंहाल पिल्लाक मात्ते लेवता आंग लेवता कशी मोग करता प्राणी आमी पळयतात वासराक पुरा पळयतात तशी देवान केलें शांत जाल्लो परम शांत नाद श्री नरसिंह ते भजन देत पळय प्रल्हादाराचें सूत गेलो काय परम शांत जाल्लो सकयल रबयलें बाबा बिल्लुवे तूं म्हणून ना देवा तूं कोप्पाना म्हण म्हाका गोत आसा जाल्यार तूं कोप्तशें जालें न्हय म्हण म्हाका दुख्ख भंय कोप या ना तेले कोप येवं तशें जालें न्हय मुगेल निमित्त न्हय म्हाका क्षम कोर का ना रे बाळा तशें कसं ना तूं कांय भिवू नाका कसो जावं सांग म्हाका कांय नाका देवा निमगिला आमगेल्या देवा निमगुचें ना ताचे फुडेची भटमाम मागेल चली एक वाटी जावं सोयरीक पळयल्या फोटो पेटयल्या एक वाटी निशेद अमूल जावन घेवन देवाला भेट करता चौकावण पुरा सांगून जालें खाली दिल्लें एक नारळ तें केलें आमी व्हरचें जाल्यार रे देवाला प्रार्थना लिस्ट भागवत तें शिकयता देवाला आमी माग गेला रे मागील मात दिवचें माग ना जाल्यार जावका जाल्यार दिवचें खंयचें ऑप्शन जायत कामितार्थ प्रदाय जायत कितें दिता अशीं प्रल्हादाक देवान 3 वर मागू का म्हणे तावळ तो सांगता ना हांव म्हणीक हांव कसो की तुका दिवन घेवन तुगेला कसो की हांव घेतलें वेर न्हय यो म्हाका नाका म्हणटा ना रे बाबा मालगडे न्ही एक चेडू आशिल्लो कर्कट गेला रे कसो न्हय दिवं का म्हण चेडूवाला हातांत दवरचें म्हण एक सिस्टम आशिल्लें आतां परत जीपे म्हण्या गरकड आयला रे बायल म्हळ्यार भयणीक मामान न्ही आयला रे भयणीक एक्का तिक्का मागीर सांज चेडवाला हातांत दवरचें म्हणून बालधन म्हणटा ताका बायल मनशां दिलें म्हणजे स्त्री धन म्हणटा तें हें बरो तांकां तें हे संस्कार आमगेल्यान आशिल्लो तशी हांव तुगेलो घरकड आयला तूं कसो जावं का मिगेल खातीर तूं घेवं का म्हणटा जाय सुरवेची वरान तूं मिगेल बाप सुक्षम करता तुवें दैव निंदा देवास निंद करूं नजें तुका निंद केलें चूक जाली क्षम करका एक दोनीचें ताका जावं का जाल्यार सदगत दिवं मिगेल मनाक येदना वायट विचार येवचे दोनीचें तिन्नीचें मिगेल हे कुल प्रल्हादान कुल भागवत उत्तम कुल जावं का आज तुकून घेवन आनी मुखार सुन येवचे संतती तुगेलो आराधक तुगेलो भक्त जावं का तुका विरोधी जावन आशिल्लो अंत जेवन मायोचे नजे म्हूण प्रल्हादान मागलें आमगेल घरान चांग जावं कोण आमी मागू का म्हूण भागवत दाखयता ताण मागलें तशी भागवत उत्तम कुल जालें तसल कुलांत आयलो बली चक्रवर्ती तसो व्हड दान दिता तो राक्षस म्हणचें दिल्ल्यान ताण मात्र हाजी कितें दिपावळ करची बली पाडणी म्हणून
बलील उडगासना करचें आं बस तशी प्रल्हादाक अनुग्रह कोण घेवन देव नरसिंह शांत जावन घेवन सगळ्यांक अनुग्रह जाता, सगळ्यांनी प्रार्थना करता. अशी प्रल्हादाक अनुग्रह करचे खातीर प्रल्हादा कारणे नरसिंह जालासी. प्रल्हाद जाले कारण दोन नरसिंह रूप धरलेले. सत्यम विधातुम निज भृत्यभाषितम भागवत सांगत कसं नाही व्याप्तेंच भूतेषु सगलेषु आत्मनः सत्यम विधातुम आपणाला सेवकांनी भृत्यान सांगेल उत्तर देव सत्य करता म्हणून भागवत दाखयत. आम्ही मागून सांगितलंय सत्य जत्व आहे बट मग खंडित इथे भागवत ते साक्षी. ब्रह्मान सांगलाय मेघेल सृष्टी नातील आणि तू मरता म्हणून. प्रल्हादा सांगलाय पुराकडे देवस्व म्हणून घे. हिरण्यकशिपून मग केलाय तुम्ही येऊन आमक मारका म्हणून. हे पुरा भृत्यांगेल इच्छा देवानं येऊन घेऊन सत्य कोण दिलाय. कोण मग घेऊन सत्य केलं नाही तेगेले द्वारपालकान मग गेले सत्य केलं नाही. ब्रह्मान यच्छना केलं ना देव पळयता म्हणून. प्रल्हादानं खंडित पुराकडे असं म्हणून सांगल्या विश्वास असले नरसिंह अवताराचे आंतर्य तो स्मरण केला रे ना जाल्यार आमी सांगीन सत्य कोण चलोवन दिता. तसले नरसिंह लक्ष्मी नरसिंह भद्र नरसिंह उग्र नरसिंह प्रल्हाद वरद नरसिंह म्हणसो तसा नरसिंहाल स्वरूप आमगेल काशी मठ संस्थानांत राघवेंद्र स्वामीन पळयला. आमी कितले धन्य देवा पळयले स्वामी आमी गेले. आज मठान श्री राघवेंद्र यदि पुंगव सुप्रसन्नम कालाग्नि दीदी कराळ मुखारविंदम दीप नमस्कार जाता सांगतात. तसल देव हांगा आसा ते देव आमी पांय पडचे म्हणून आमगे मन आयला पुरो. आमकां गोत ना महिमा महात्म्य ज्ञानपूर्वस्सु सुदृढ सर्वतोधिक हा खंयचे हड्डसपण कोळख. तशी नरसिंह अवतार वराह अवतार जावन घेवन भागवतांत रामावतार जाता. रामावतारांत आदो रामतपोवनाभिगमनम सगळे रामायण संक्षिप्त जावन घेवन भागवत सांगता. हनुमंताल विशेष स्तुती करता. दास्य केलेलो तसलो दास्य भक्ती रामाला ताण कसने मग्गिल ना. राम निमगीत पट्टाभिषेक जातरी हनुमंता पुराजनाक आमी सन्मान केला एक मंगळ सभ म्हण जाता त्या वेळा पुरा काम केलेलं पुरा एक सन्मान दिवचे आसा कसं नाही अशा पुरा. तशी हनुमंताक राज्यसभेंत पट्टाभिषेक केल्या वेळा कसं नाही दिनी. सीतेक हनुमंता भारी सीतेक संतोष दिलेलो ताणें उल्लंघ्य सिंधो सलिलम सलीलम हे शोकवन्य मन जनकात्मजाया हा सीतेक परम संतोष दिलो तीन आशे सोडली राम मेळना म्हणून. तस्सले घेवन समाधान दिलं तसल तो सुंदर मूर्ती मुख्य प्राण पुराजनाल इष्ट नाव असं हनुमंताल नाव ना. सीत पळयतास 3-4 वेळ रामचंद्राक कोंपरान के हातान के सगळं टच केलें नाही कांय लागना शिकनलं मागीर आपळे अशें अशी दोळ्यान सांगलें कसन गो न्ही हनुमंता कसं दी न्ही म्हणा. हनुमंता तुवें दिवं का म्हणा जायत म्हणा दी कसं म्हण घे एक माळ काड रत्ना माळ काड हनुमंताला दिली. सीतेनं दिली. पुराजना रामान सन्मान केला सीतेनं हनुमंता सन्मान केला ती भारी खुशीची. त्या खातीर फोटोन पळया त्या दिकार हनुमंत बसता पळयत कोणाक सीतेक अशी दोन घे इत्या तीक मात्र वाचले तितलो मोगो. तसल ते हनुमंताक ते मणिमाल दिल्ली की हनुमंतान पळयलें चाबलें उडयलें मस्त मणी चब्बून उडयतना सीतेक बी पिचेळ्ळी म्हणल्यार खूप येयलो पळय कसं करता हे ताका ते वांगर रुपार ताण तें दाखयलें सांगलें ते कसन तूं चब्बून उडयता तूं कसन गोत्ता हांव आनी तूं मिगेल देवस्वे म्हण पडोवचें रामस्वे म्हण. राम दिवचे जत्व कोणाक पायो जी मैने राम रतन धन पायो राम रतन स्वेन असो दिता सवचो रत्नमालेन तूं आनी तूं ना हो भयंकर तूं तशें म्हणीत रामा पळयता न्हू वय वचून राम तूं समेत रत्नसिंहासन आमगेल हृदय मंदिरांत तसो म्हणत ओपन सवेर हय बाय तशें पळया म्हण जायत म्हणत चीरक जाते पले हाती राम सीताराम दाखयले राम हनुमंतान म्हूण पवनपुत्र हनुमान सीतारामाल दर्शन सगळे सभेक ताका हर्दी पिसूळ दाखयत गे आजी केलो जना सांगतात हर्दी पिसूळ हारी ताका कसं ना म्हूण बद्दत हनुमंताल हृदयांत रामचंद्र सिलो
ಸದಾ ಎನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡೋ ಶ್ರೀಹರಿ ನಮಗೆ ಹೃದಯ ಬಂದ ದೇವಸ್ಥಾನಗಳಲ್ಲಿ ಫೀಲಿಂಗ್ ಸುಖ त्या वाका मावान कोण मूर्ती दोन पूजा करची ती पूजा हें भागवत. तशी रामाल चरित्र सांगतात. द्वापरा युग आयलो, वसुदेव देवकी विवाह जाले, रथ बसको फूड वरण सोडचे म्हण आशिल्लें, वरण पेटोवचें न्ही जाल्यार होकले पावोवचें म्हण आशिल्लें. कोणी एकलो मलगडके घरा तेगेलो टोचचें आशिल्लें. कळ्ळें? आतां वता ती गाडयेले येदे वता ती आनी बाय म्हळ्यार जालें. ते हे हाताक मस्तर तसं अभय असं म्हण येता, ते राब म्हण येता, उल्लो नाका अशें कसं नाही जाता. 5 दिसपणे गाडी म्हणून येवचें पुरो कोणाक 1880 स्टेज सिग्नल अशी जावन घेवन स्वता कंसू रथ चलयता असं वसुदेव देवकी रथार बसली ती येता आसतना भारी जन वयर माळये फूर सकड बाल्कनी म्हूण पुरा घरां आशिल्लीं. सकयल धांवून पळोवचें, वयरूच्या माळयेर म्हूण पळोवचें, फूल व्यू दिसता आशिल्लें. पुराजन सांगता आसा ते कसलो मोग पडा स्ವಂತ कंसू बहिणी सोडू वता आसा असल एक भाव आम पळय न्ही म्हूण सगळें पुराजन खोडावन उलयता आसा ते कंसाक एक म्हणून उबला भारी उबला म्हणून सांगला रे सगळे गांव म्हाका स्तुती करता आसा ते म्हणतो लेखता जावन 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 चिके मुखार वतना ताका मनांत दिसलें, ताका एक वॉयस आयकलें, ताका मात्र आयकलें, कंसा उब्बदिरू चढू नाका, हे देवकेल गर्भान जावचे 8चे चरडान करता तुका मरण. राबयल रथ उठायला न्ही ग तिगेले केंसां हात घाले, बायल मनशाला केंसा हात घालूनच म्हण तशें जाल्यार वळोवन घेवचें कशें पडटा म्हण. केंसां हात मेळ्ळें घालूं ना, अम्मान बहिणीन अक्कान होनयेन कोणी घालून घेवन ते वळो येत वळोच कधी शिवाय कसं की खूप येवन सगळं पांती तांडू असं जेव करूं ना. हे भागवत शिकयता. कंसान उठोंक घेवन तेगेली फाती धरली, खडग काडलें, मारू गेलो. वसुदेवान घेवन बाबाजी कसं न्ही हें हरडे जावन हरण भितर गेलो आनी तितलो पडो तिका कसान सोड सोड एक ताका रबे कसान हें न्ही म्हाका हें मेसेज शी दिसलें कसान हें हिगेल 8 गर्भा निमित्त म्हाका मरण म्हूण तूं नमगत तें म्हळ्यार आतां हें केल्यार सगळें निमगूच आसा तूं नमगत म्हण वय म्हण 8 गर्भान न्हय गर्भ जावन 1 2 3 जाल्यार न्हय 8चे हीच ना जाल्यार म्हूण हांव मारो येयलो म्हण नाका बाबाजी तूं मारचें नाका हिक जाल्यार प्रत्येक चेडू हांव तुका दिता जाल्लो तूं मारची गे फसोवची गे कसो म्हण खंय माम न्हय तूं हिस्ट्रीन दोग 3 जन माम आसात एकलो कंस माम आनी एकलो शकुनी माम आनी एकलो कृष्ण माम अशें थोडे सांगलें सगळें जावन घे न्हू ಒಪ್ಪಿಗೆ ಜಾವನಿಗೆ ತಂಗ ಅಪ್ಪನ ಹೊರ್ತಾ 1 2 3 4 चेडू जातात सुरवे चेडू जाता तशें होवन घेवन कंसाला दिता वसुदेव तो सांगता हांगें लिमीट न्हय न्हू म्हाका मरण 8 न्हय असो बरें म्हणटा माम न्हू तो कसो असो बच्चाक दिता अशी 1 2 3 4 5 जालें जावन जातना एक दिवस नारद येता हें अशें गेल्यार कश्ट जाता म्हण घेवन घेवन नारदान विचारके भारीची कंसा कशें सो नारदान कसलो प्रश्न घालो ताजे म्हाका एक पुराणस म्हणलें कशेंच म्हळ्यार रे न्हय तुगेले भयणीन व्हडले जालें की म्हाका काय सांगिल्ला सौख्य न्हय हय बा सौख्य न्हय तें तेरार वता कसो की गोंदळ जालो की तुवें भयणी कसो की हां वय नारद माम अशें जाल्लें तिगेर 8 गर्भान निमित्त म्हाका मरण कितें म्हूण सांगलें तूं कसो केला आतां तांकां जेला दवरला तांगेले जाल्लेले चेडू हाणीन मुगेले दितात 8 न्हय म्हूण हांव तांकां दिला व्हड असो तुका म्हळ्यार कसो जाल्लें म्हळ्यार देव म्हळ्यार फटिंगे तूं गोत्ता तांगें लॅक कशें म्हूण कसो तुका वचें कितें दाट मना वचें इतें म्हळ्यार पळय 8 7 6 5 4 2 1 की 1 2 3 4 5 6 7 8 कंसाक गोपसालें विशय वय 8 7 6 म्हणजे आतां जावन जाला 1 2 जाल्यार जावका मात्र म्हाका काय कळना लॅक तांगेले देवान तांणी कशी गुंडायता ती देव आसा पळय कशी करता तें दुखून घेवन तुवें चेडू मामान कडच्या 8 राखची नाका म्हणलो शिशुहत्या भ्रूणहत्या गर्भहत्या स्त्रीहत्या बालहत्या हें पळय महापाप हें पाप जावचें नज्य म्हूण आसा तें पाप म्हळ्यार जाल्यार मात्र पापी लोकांक पाप चड जावचें भुंयग भार जावचें कंसा करे नारद गरयता पुरा चेडू घेवन मान काण घेवन 5 6 गर्भ ज्या चेडू मान काण देवक रडता दोळे येद्राक कशें पुरो
भागवत सांगता एक कृष्णान देवान चेडूं जावन येवच्याको कितले चेडवां दोळे येद्र मारची पळयलें हावसून देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. तस्सल देवकी ती तसले सत्ता गर्भ जाताना वैकुंठांत एक मिटींग जाता. जावन घेवन महामाया तिक देव ऑर्डर दिता, देवकेल पोटा आशिल्लो गर्भ तुवें ट्रान्सफर करका, यशोदेल गर्भावन दवरका, न्हय रोहिणील गर्भा रोहिणी उदरी थंय व्हरून घेवन तांकां दवर घेवन थंय जेवतशें पळोवका. मुखार सून घेवन हांव जल्मा येताना तेची तिथयेक तुवें यशोदेल पोटान चेले चेडूं जावन जल्मा येवं. हांव हांगा जल्मा येता म्हाका थंय आपोवन हाडटा ती, त्या नंतर तुका हांगा आपोवन हाडटा ती, थंय तें तूं व्हरका. गडसम्मा तें करी म्हणटा म्हाका कसं न्हय जाल्यार प्रॉफीट जावका न्हू माय, पूण तूं कर म्हळ्यार वेव्हार शिकयत भागवत. मुखार सून घेवन अष्टमी तिथीक महामाया जगदंबा सगळ अंबिका म्हण तुका पूज करतात. त्या दुकान घेवन म्हाका जन्माष्टमी तुका दुर्गाष्टमी. त्या दुकान अष्टमी तिथी देवीला आराधना विशेष तशी तुका अनुग्रह करता म्हण सांगून घेवन बलराम म्हण संकर्शणात ते गर्भ काण घेवन आनी एखाद दवल दवरून ताका संकर्शण म्हूण नांव, मुखार सून ताका नांव दवरता आनी बलराम म्हूण दवरतात. असो अशाण अट्टाचे गर्भ जावन घेवन यशोदाले पोटांतू ती आयल्या. हांगा देवकीले पोटांतू कृष्णाले अवतार जाला की भारी खुशी देवकी. चेडान कृष्णाक गर्भ आसा, गर्भ ना देवान गर्भायन बसना, गर्भवा आसा ती दुख्ख म्हणटा ते देवा ना जाल्यार ती गुरबीण जाल्ला म्हण फील जाता. गर्भिणात जाल्लें फील जाता की ब्रह्मादी देव येवन ती गर्भस्तुती म्हूण भाग सांगता. सत्यम त्रिसत्यम म्हूण सगळं स्तुती ती त्या स्तुती करता करून घेवन ते सगळं कांय विचार आनामा देवकी ब्रह्माक आनाम जाता. ग्रँड मम्मा वयन कशी ब्रह्मा आली, ब्रह्म हागेल पोतू तागेला नालम्मा आनाम जाल्लो संबंध काडू शिकू का वैरे तू करी तकले याकस आसता म्हण कशी पण सोदिया मी गेला अन्नाल बहिणीला अक्काल दुवेल नत्वाले कशी करून घेणे कडनं की बावटी म्हूण करा आमकां संबंध असो म्हण जाता. भागवत ते शिकयता आनंद जाली देवकी देवांक. अशी भारी संतोष प्रफुल्लीत वातावरण गुरपिणीन कशें असू का म्हणाले शिकयत भागवत. संतोषान असू का प्रेझेंट वातावरण हॅप्पी मूड हें करून घेवन शुभ मुहूर्त अथ सर्वगुणोपेत काल परमशोभन. सर्व गुण सिद्ध सलकाल श्रावण अष्टमी भाद्र अष्टमी म्हणून सांगता ती केलो कडेन. 18 श्रावण कृष्णपक्ष अष्टमी दिवस रात्री देवालय अवतार देवून आयलो. कशें आयलो प्राग उडुराडी व येद्राक पूर्वाक चंद्र उदय येता. उदय आयलो खंय दुगून म्हूण कळना कशें म्हूण कळना अशें पळयता आसतना चंद्र दिसता. तशींची भूलोकांतू परमात्माले अवतरण जालें. तशी धर्मावतारणे खातीर धर्मरक्षणे खातीर परमात्मो अवतार घेता म्हणाल कडेन आयचे कथा प्रसंग मंगळ करया. फाई ताजे बाकीचे विशय सगळं आसा ती ते सगळे आयकून घेवन कृष्णाल चरित्र आयकूत शेव आयचे जन्मोत्सवाक तयार जावका. सो कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा स्वभावान करोमि यज्ञ सकलं परस्मै नारायणाय समर्पयेत्. स्तुती म्हणा.